हॅलो एव्हरीवन. आता आपण काय करायचं आहे, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमधला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. मागच्या वेळेला आपण जे के फ्लिप फ्लॉप बघितला आहे त्याच्यामध्ये एज ट्रिगर्ड बघितला आहे, पॉझिटिव्ह एज, निगेटिव्ह एज. आता बघा हा काय आहे, लेवल ट्रिगर्ड जे के फ्लिप फ्लॉप आहे. म्हणजे काय होणार, जेव्हा पॉझिटिव्ह लेवल येणार म्हणजे 1 येणार तेव्हा काय होणार, हा रन होणार. बरोबर आहे. आता 0 म्हणजे काय, निगेटिव्ह लेवलला हा काय असणार आहे, ऑफ असणार आहे किंवा नो चेंज. म्हणजे जे आहे प्रिव्हियसली ते आपल्याला आउटपुट दाखवणार. नो चेंज म्हणजे प्रिव्हियसली जे आपण परफॉर्म करतोय ते आउटपुट दाखवतात. इथं फक्त आता क्लॉक दिला आहे, ठीक आहे. मागच्या वेळेला डायग्राम बघितले, फक्त आता इथं काय केलं आहे, पॉझिटिव्ह एज लेवल ट्रिगर्ड जे के फ्लिप फ्लॉप का बघायचं आहे आपण ते तुम्हाला लक्षात येईल. पॉझिटिव्ह एज बघितलं आपण, निगेटिव्ह एज बघितला, त्याच्यामध्ये पण असं ट्रुथ टेबल होतं, फक्त इथं काय होतं, एज होतं. म्हणजे पॉझिटिव्ह एजला रिस्पॉन्स करणार, निगेटिव्ह एज असेल तर निगेटिव्ह एजला रिस्पॉन्स करणार. आता हा काय आहे, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप आहे. बरोबर आहे. आता इथं काय लिहिलं बघा, द जे के फ्लिप फ्लॉप रिस्पॉन्ड टू इनपुट चेंजेस इफ पॉझिटिव्ह लेवल इज अप्लाइड ॲट द एनेबल इनपुट, हेन्स इट इज इट इज अ पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप. म्हणजे हा पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप आहे, म्हणून इथं आपण दाखवले पॉझिटिव्ह लेवल. इथं काय बघा, जे के ई डायरेक्ट लाईन आहे म्हणजे पॉझिटिव्ह लेवल झालं, क्यू बार आउटपुट. दिस इज अ सिम्बॉल, दिस इज अ सर्किट डायग्राम. बरोबर आहे. आता 0ला बघा, नो चेंज म्हणजे 0ला काय होणार, जे के काही असू देत, नो चेंज येणार आपल्याला. आता 1 पासून बघा, 0ला अगेन नो चेंज, 0-1ला 0-1, 1-0ला 1-0, 1-1ला टॉगल. बरोबर आहे. 1-1ला टॉगल होणार. टॉगल आपण हे सगळं मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. नाही काय समजलं तर परत मागचं लेक्चर रिपीट करा, ठीक आहे. आता रेस अराउंड कंडिशन कशी होते बघा ह्याच्यामध्ये, मला सांगा. पॉझिटिव्ह एज ट्रिगरला कसं म्हणतोय आपण, ती एज ट्रिगर ठराविक लेवलला येते आपल्या, म्हणजे ठराविक पिरियड पुरतं येते. लगेच निगेटिव्ह एज येते, लगेच परत पॉझिटिव्ह एज येते, मग त्या वेळेला तो रिस्पॉन्ड करतोय. पण ह्याच्यामध्ये काय होते बघा, आता इथं बघा, हा क्लॉक सिग्नल आहे, अनेबल सिग्नल, त्याची विड्थ केवढी आहे बघा. आता इथं हा जे, हा के, बरोबर आहे, हे क्यू. आता ठीक आहे. आता इथं बघा, ह्या पहिल्या लाईनला इथं काय बघा, T0 to T1 मध्ये काय बघा, J1 आहे का, J1 K0 अनेबल 0 म्हणजे नो चेंज झालं, जे पहिलं आपण बघितलंय ते. आता इथं बघा, क्लॉक 1 झाला म्हणजे आता आपला काय होणार, हा ऑन झालेला आहे. क्लॉक 1च पाहिजे ना आपल्याला, पॉझिटिव्ह लेवल आहे म्हटल्यावर, ठीक आहे. आता जे काय आहे 1 आहे, इथं के काय आहे 0 आहे का. J1 K0 एनेबल 1, दिस इज अ सेट कंडिशन. J1 असेल तर सेट कंडिशन असते, ठीक आहे. आता इथं बघा, अगेन क्लॉक 1, बरोबर आहे, J1 K1. आता मला सांगा, दोन्ही 1-1 असल्यावर काय होते, आपलं टॉगल होते. आपण आता बघितलंय मागच्या याला पण, दोन्ही 1-1 असताना टॉगल होते. पण इथं बघा, क्यू आउटपुट काय झालं, जोपर्यंत ही लेवल आपली पॉझिटिव्ह आहे आणि जे पण 1 आहे, के पण 1 आहे, तोपर्यंत मल्टिपल टाइम्स टॉगलिंग होणार. इथं सारखं टॉगलिंग होत जाणार, कारण का आपली जी एनेबल सिग्नल त्याची विड्थ काय आहे, जास्त आहे. त्यामुळे बघा, J1 K1 Q काय होणार, 1, म्हणजे इथं मल्टिपल टाइम्स टॉगलिंग विल टेक्स प्लेस. दिस इज रेस अराउंड कंडिशन. रेस अराउंड कंडिशन काय आहे, जेव्हा आपण लेवल ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप वापरतोय तेव्हा J1 K1 असेल तर काय होणार, एकदाच टॉगल होणार नाही. जोपर्यंत आपला अनेबल सिग्नल 1 आहे तोपर्यंत ते कंटिन्युअस काय होणार, टॉगलिंग होणार. दिस इज द रेस अराउंड कंडिशन. ओरलला विचारू शकतात किंवा आपल्याला थेरी एक्झामला पण येऊ शकते, येते लक्षात. आता नेक्स्ट काय बघा, हे काय बघा, T3 ते T4 टाइम पिरियड, J0 K1 एनेबल 1, दिस इज अ रिसेट कंडिशन. क्यू काय आला, 0 आला, रिसेट कंडिशन झालं. बरोबर आहे. आता इथं काय काय लिहिलं बघा, रेस अराउंड कंडिशन काय आहे बघा, इफ क्लॉक पल्स इज शॉर्ट इनफ टू अलाव JK to change its output state only once, then condition JK is equal to 1-1 can be allowed and toggle condition does not cause any problem. म्हणजे काय लिहिले त्यांनी, जी मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप बघितला, निगेटिव्ह एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप बघितला. बरोबर आहे. ह्या दोन्हीला काय होतं, ते जे क्लॉक पल्स होतं ते व्हेरी शॉर्ट पिरियडसाठी अवेलेबल होतं, त्यामुळे तिथं टॉगलिंग एकदाच झालं. बरोबर आहे. पण बट इफ द क्लॉक पल्स इज ऑफ लॉंगर ड्युरेशन देन आउटपुट विल चेंज देअर स्टेट फॉर मोर दॅन 1 टाइम. दिस इज अनडिझायरेबल अँड कॉल्ड ॲज रेस कंडिशन. बघा इथं काय झालं, क्लॉक सिग्नल भरपूर वेळेसाठी पॉझिटिव्ह राहिला. बरोबर आहे. ही लेवल असल्यामुळं एजला काय होते, तो शॉर्ट पिरियडसाठीच राहते.
लेवलला काय होते तो भरपूर वेळेसाठी पॉझिटिव्ह हे राहतोय, त्यामुळे इथं रेस अराउंड कंडिशन होते. मग हाऊ टू अवॉइड दिस रेस अराउंड कंडिशन, ही कशी अवॉइड करू शकतोय? एक तर आपण काय करू शकतो, एज ट्रिगर्ड JK फ्लिप फ्लॉप वापरायचा. म्हणजे जेव्हा आपण JK फ्लिप फ्लॉप वापरणार आहे तेव्हा तो काय करायचा, लेवल ट्रिगर्ड न घेता काय करायचा, एज ट्रिगर्ड घ्यायचा. म्हणजे मल्टिपल टाइम्स टॉगलिंग जे होते ती तिथं अवॉइड होते. आणि सेकंड काय आहे, युझिंग द मास्टर स्लेव JK फ्लिप फ्लॉप. हे आपण पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. व्हॉट इज द मास्टर स्लेव JK फ्लिप फ्लॉप, आलं लक्षात? आता एज ट्रिगर्ड JK फ्लिप फ्लॉपमध्ये काय, नुसतं का तिथं अवॉइड होते बघा. ॲज द एनेबल इनपुट रिमेन्स हाय फॉर अ लॉंग टाईम इन JK फ्लिप फ्लॉप, द प्रॉब्लेम इन मल्टिपल टॉगलिंग अरायझेस. म्हणजे पॉझिटिव्ह लेवल किंवा निगेटिव्ह लेवलमध्ये एनेबल सिग्नल लॉंग टाईमसाठी अवेलेबल असतो, त्यामुळे इथं काय होते, मल्टिपल टाईम्स टॉगलिंग होते. पण एज ट्रिगर्ड JK फ्लिप फ्लॉपमध्ये काय होते, पॉझिटिव्ह क्लॉक पल्स इज प्रेझेंट ओनली फॉर अ शॉर्ट टाईम. म्हणजे पॉझिटिव्ह एज असते, म्हणजे पल्स असते. पॉझिटिव्ह एज म्हणजे काय, पॉझिटिव्ह पल्स. निगेटिव्ह एज म्हणजे निगेटिव्ह पल्स. मग ती व्हेरी शॉर्ट टर्मसाठीच अवेलेबल असतात, त्यामुळे तिथं काय होते, मल्टिपल टाईम टॉगलिंग होत नाही. त्यामुळे आपण रेस अराउंड कंडिशन अवॉइड करू शकतो. आता नेक्स्ट फ्लिप फ्लॉप काय आहे, टॉगल फ्लिप फ्लॉप, दॅट इज द T फ्लिप फ्लॉप. आता टॉगल फ्लिप फ्लॉप कसा मिळवायचा, टॉगल फ्लिप फ्लॉप इज बेसिकली JK फ्लिप फ्लॉप विथ JK फ्लिप फ्लॉपच आपला फक्त काय करायचं, J आणि K परमनंटली एकमेकांना कनेक्ट करून टाकायचं आणि त्याला नाव काय द्यायचं, T, दॅट इज द टॉगल. आलं लक्षात? JK फ्लिप फ्लॉपचा सिम्बॉल काढायचा, J आणि K एकमेकांना कनेक्ट करायचं आणि त्याला नाव काय द्यायचं, T. JK फ्लिप फ्लॉप इज कन्वर्टेड इनटू T फ्लिप फ्लॉप बाय कनेक्टिंग J आणि K टुगेदर अँड इट इज नेम्ड ॲज T. आउटपुट काय, Q बार आहे. आता बघा हे टॉगल इनपुट कसं झालं, Q बार. दिस इज द सिम्बॉल ऑफ टॉगल फ्लिप फ्लॉप. बघा वेन T इज इक्वल टू 0, आता T 0 झाल्यावर काय होणार बाळांनो, T 0 झाल्यावर काय होणार, J पण 0 होणार, K पण 0 होणार. मग आपलं नो चेंज येणार. आणि जेव्हा T 1 होणार तेव्हा J1 K1 म्हणजे टॉगल होणार. बघा वेन T इज इक्वल टू 0, J इक्वल टू 0, K इज इक्वल टू 0, जेन आउटपुट इज नो चेंज. But if T is equal to 1, then J equal to 1, K equal to 1, then output will be toggle corresponding to every leading edge of the clock pulse. आता हा पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप दाखवला आहे म्हणून हा पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. बघा आता 0 और 1ला काय आलं, नो चेंज. निगेटिव्हला काय झालं, नो चेंज. पण जेव्हा हा काय करणारला रिस्पॉन्ड करणार, पॉझिटिव्ह एजला रिस्पॉन्स करणार. बघा 0 इथे सिम्बॉलमध्ये पण काढले, दिसते का इथं ॲरो सिम्बॉलमध्ये पण, इथं पॉझिटिव्ह एज आहे, इथं पॉझिटिव्ह एज आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप झाला. बघा पॉझिटिव्ह एजलाच काय होणार, 0ला नो चेंज दिला, 1ला टॉगल. आता निगेटिव्हला काय होणार बाळांनो, इथे निगेटिव्हला फक्त बबल आणि ॲरो. बघा 0 1ला काय झालं, नो चेंज. पॉझिटिव्ह एजला नो चेंज, फक्त निगेटिव्ह एजला रिस्पॉन्ड करणार. 0 असेल तर नो चेंज, 1 असेल तर टॉगल. ठीक आहे, समजलं. आता नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं, मास्टर स्लेव JK फ्लिप फ्लॉप. आलं लक्षात? ठीक आहे.